तर या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या मुलांना वेळ देणं, त्यांच्यासोबत फिरणं, टाइम स्पेंड करणं कुठेतरी विसरत चाललो आहोत. म्हणून म्हटलं चला संडे तो फंडे हो जाय. अर्जुनला घेऊन मस्त मी निघाले पुण्यात मेट्रोमधून. त्याला मेट्रोत बसायचं होतं, खूप एक्सायटेड होता, आनंद बघा तो चेहऱ्यावरचा. आणि आता त्याला माहित होतं मेट्रो आपली अंडरग्राऊंड जाणार आहे. सो तो एकदम म्हणजे वेगळ्या झोनमध्ये होता बघा. खूप छान वाटलं त्याला अंडरग्राऊंड मेट्रो गेल्यानंतर. त्यानंतर आम्ही उतरलो मंडई मेट्रो स्टेशनला. त्याला तुळशीबाग सुद्धा बघायची होती. माझ्या तोंडून खूप वेळा तुळशीबाग ऐकलं होतं, पण आम्ही गेलो रविवार पेठमध्ये. तिथे बाप्पाचं दर्शन घेतलं, फिरलो, शॉपिंग केली, भूक लागली. अर्जुनला आवडते पावभाजी म्हणून मस्त आम्ही पावभाजी खायला गेलो. पावभाजीवर ताव मारला आणि म्हटलं आता चला आता आपण तुळशीबागेत जाऊया. तर तो रविवार पेठ बघूनच एवढा थकला होता की बोला आई नको, मला नाही बघायची तुळशीबाग. म्हटलं ओके चला. मग म्हटलं मस्त उसाचा रस पिला आणि आम्ही निघालो घरी. मेट्रोने जायचं म्हणून पुन्हा साहेब एक्सायटेड. खूप त्याने एन्जॉय केलं मेट्रोचा प्रवास. शॉपिंग झाली होती, खाणं पिणं झालं होतं, मेट्रोचा प्रवास झाला होता. सगळा दिवस मनासारखा गेला होता. त्यामुळे येताना जो हॅपीनेस होता तोच जाताना देखील त्याच्या फेसवर तोच हॅपीनेस, तीच ऊर्जा, सगळं तसंच होतं. किती छान. तर आता मी अर्जुनला विचारते त्याला आज कसं वाटलं. कसं वाटलं अर्जुन? आयुष्यात कधी अशी मज्जाच केली काय काय मी अशी आयुष्यात कधी मज्जा सुद्धा केली नाही. हो शपथ, आयुष्यात कधी अर्जुनने अशी मज्जा केली नव्हती, आज अशी मज्जा केली. चला तर आमचं खाणं पिणं शॉपिंग सगळं झालेलं आहे. अर्जुन खुश झालेला आहे. चला आता घरी.